आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या जंगल हक्कासह शेतीमालाला रास्त भाव, भूसंपादनास विरोध, गायरान हक्क आदी मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने नंदुरबार पासून मुंबईकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा रविवारी नाशिकच्या वेशीवर धडकला. नाशिक जवळील आडगाव परिसरात महामार्गालगत मोर्चा विसावला आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगरसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 10,000 पेक्षा अधिक शेतकरी शेतमजूर या मोर्चात सहभागी झाले आहेत. नंदुरबार पासून मोर्चा निघाल्यावर 10 दिवसांनी 250 किलोमीटर अंतर पार करून नाशिक जवळ आला आहे. मोर्चाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाशी नागपूर येथे चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे मोर्चेकऱ्यांकडून सांगण्यात आले. सोमवारी मंत्री गिरीश महाजन लेखी आश्वासन घेऊन मोर्चाला सामोरे जातील, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चाकऱ्यांना सांगितले. तोपर्यंत वेळापत्रकानुसार मोर्चा सुरूच राहणार